नमस्कार मित्रांनो, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही, किंवा जर लिंक असेल तर ते कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊ शकता. आणि तेच कशा पद्धतीने जाणून घ्यायचं याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही याचा स्टेटस बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड अशा पद्धतीने सर्च करा. त्यानंतर या ठिकाणी पहिली जी वेबसाईट आहे त्यापैकी माय आधार हा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला, ह्या ऑप्शनवरती क्लिक करा. माय आधार ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर गेट आधार, आधार सर्व्हिस अशा पद्धतीने ऑप्शन्स ओपन होतील. त्यामध्ये तुम्हाला गेट आधारमध्ये डाउनलोड आधार या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड आधार या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉग इन हा पर्याय ओपन होईल. या ठिकाणी लॉग इन ह्या पर्यायावरती क्लिक करा. लॉग इन ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायला सांगेल. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकून घ्या. त्यानंतर लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP या ठिकाणी एंटर करून घ्या. त्यानंतर लॉग इन ह्या पर्यायावरती क्लिक करा. लॉग इन ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचे अकाउंट ओपन होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. त्यामध्ये डॉक्युमेंट अपडेट, जर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करायचे असतील तर तुम्ही इथून अपडेट करू शकता. त्यानंतर तुमचे आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही ह्या डाउनलोड आधार ह्या ऑप्शनमधून डाउनलोड करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे बँक सीडिंग स्टेटस, म्हणजेच तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँकेशी लिंक आहे किंवा लिंक आहे का नाही ह्याचा स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ह्या पर्यायावरती केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने बँक सीडिंग स्टेटस तुमचा जर लिंक असेल तर ॲक्टिव्ह म्हणून अशा पद्धतीने दाखवलं जाईल. जर तुमचं ॲक्टिव्ह नसेल तर या ठिकाणी इनॲक्टिव्ह म्हणून रेड कलरमध्ये दाखवलं जातं. जर तुमचे अकाउंट हे तुमचे अकाउंट हे जर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या शाखेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म मिळतो. तो फॉर्म भरून तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचा आहे आणि त्यानंतर 24 तासामध्ये तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक केले जाईल. ही तुमची आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची प्रोसेस आहे. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.